श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबरीश कारणे विष्णू ऐका. अंगीकारले अवतार देखा मानुषी नाना रूप घेत असे. मत्स्य कूर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकरी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होणी मागती जन्म गवळिया घरी गुरे राखी. वस्त्री फेडूनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण. होणी कलंकी अवतार जाण तुरुंगारूढ काय आवडी. भक्तजन रक्षणार्थ अवतारला श्री गुरुनाथ. संगरा करणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्रवनिता आराधले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा. पिठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी नाम अपळ राजजान. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभारी. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक मानी. अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियसा. वर्तते ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी विशी. श्राद्ध होते अमावस्येची तया विप्रा परी देखा. न जेवता ब्राह्मण घरी दत्तात्रया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी. त्रयमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दावले अति गहनी. पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रय म्हणती तियेचे माग व माते जे वंशीसी. जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हटले. ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन. विनवतसे कर जोडून नाना परिस्तवून या. जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता. माझे मनी असे अर्था पूर्वावी ते देवराय. आता माते वरतेसी वासना असे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तुवा पूर्वावी जगत जीवना. अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकून तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरून आश्वासन माग जननी म्हणत असे. तव बोलली पतिव्रता स्वामी जे निरोपले आता. जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नव्हती स्थिर जीवित. जे राहिले असते आता सजीवित अक्षहीन पादहीन. व्हावा पुत्रा आम्हायसा ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद देव सदृशा तुम्हा सारिका दातारा. ऐकून तियेचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण. पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्तजनासी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियसी. उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली एरवी न राहावे तुम्हा जवळी. ज्ञान मार्गी अतुर्वळी तुमचे दैन्य हरिल. इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियसी. विस्मय करतसी मानसी विप्रवनिता तये वेळी. विस्मय करून घरात पतीसी सांगे वृत्तांती. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय. माध्यान समय अतिथी काळी दत्तात्रय येतात तये वेळी. विमुख न होता तये काळी भिक्षा पात्र घालीजे. दत्तात्रयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्रफूल. तयाचा वास सदा जाण पंचाळेश्वर नगरात. ऐकून सतीचे बोला विप्रमनी संतोषला. म्हणे प्रतिवते भले केले पितर माझे झाले तृप्त. करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारे आपण येऊन भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगुण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. ऐसे 9 मास कर्म प्रसूत झाली शुभदिनी. विप्रे स्नान करुणी केले जात कर्मतये वेळी. मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तवती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरे. मुंजी बंधन त्या अवसारी करता झाला द्विजोत्तमा. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अति विस्तारी करता झाला तये वेळी. ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करती सकळीक. होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायचित्त समस्त असते आपण बोलतो. वेदांत भाष्य वेदांत सांगत झाला द्विजवरांसी. वर्तता ऐसे परियसी झाला संवत्सर षोडशी. विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता उधारा. विचार करती पुत्रासवे बार रे लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वंशा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही
सांगो ऐका विचारा मी, वैराग्य स्त्री संगे असे निमी, काम्य आमचे तिये जवळे, ते स्त्रिये वाचुनी आणक नारी, समस्त जाणा माते सरी, जरी आणाल ती सुंदरी, वरु म्हणती तये वेळी, आपण तापसी ब्रह्मचारी, योग स्त्रिये वाचुनी नारी, हा बोल धरा निर्धारी, श्री वल्लभ नाम माझे, श्रीपाद श्री वल्लभ ऐसे, नाम झाले त्रैमूर्ती कैसे, पित्या ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी, ऐकोनी पुत्राचे वचन, आठवले पूर्व सूचन, भिक्षुके सांगितले जी खून, सत्य झाली म्हणत असे, न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी, जैसे यासे वसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता, निश्चय करून आपले मनी, पुत्रासी म्हणती जनक जननी, होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळसी म्हणून या, ऐसे मनी व्याकुळित, डोळा निघते अश्रुपात, माता पडली मूर्छागत, पुत्र स्नेह करून या, देखून मातेचे दुःख, संभोखित असे परम पुरुष, उठून आपल्या करकमळिके अश्रुपात पुसत असे, अहो माते न करी चिंता, जे जे वांछिसी ते देऊन आता, दृढ करून या चित्ता, राहा सुखे नांदत, बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण, रक्षिसी आम्हा म्हातारपणी, दैन्या वेगळे करसी म्हणून, पुत्र असते आपणा दोन, पाय पांगुळ अक्षहीन, त्यात पोसावे आता कवणे, आमते कोण रक्षील, ऐकून जननीची वचन, अवलोकितीसे अमृत नयने, पुत्र झाले दोघे सगुण, आणि दृष्टी चरणाधिक, वेदशास्त्रादी व्याकरण, सर्व म्हणती तक्षण, दोघे येऊनी लागती चरणा, कृतार्थ झालो म्हणून या, आश्वास्तुन तये वेळे दिदला वर तत्काळी, पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी, क्रियाउक्त सनातन, सेवा कराल जनक ज्यांनी, पावाल सुख महाज्ञानी, यह सौख्य पावनी व्हाल मुक्ते निश्चित, असे बोलून तयासी, संभोखतेसे मातेसी, पाहुणे दोघा पुत्रांशी, राहता सौख्य पावाल, पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरी व मानसी, कन्या पुत्र होतील त्यासी, पौत्र पुत्र पहाल नैनी, अखंड लक्ष्मी यांचे घरी, याची वंश पारंपारी, कीर्तिवंत सचराचारी, संपन्न होतील वेदशास्त्री, आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा अहो माता, जावे असे उत्तर बनता, दीक्षा द्यावे या साधूजना, सांगोनी माता पित्यासी, अदृश्य झाला परियसी, पावला त्वरित पुरी काशी, गुप्त रूपे होता तेथे, निघाला तेथुनी बद्री विना, भेटी होऊनी नारायणा, अवतार असे आपणा, कार्यकारण मनुष्य दे, दीक्षा करावया साधूजना, तीर्थी हिंडत असे आपण, मनोवेगी मार्गक्रमण, आणि तीर्थे गोकर्णासी, ऐकोनी सिद्धाचे वचन, विनवी नामधारक आपण, ते परियसा श्रोतेजन, म्हणे सरस्वती गंगाधर, इथे श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरे, नृसिंह सरस्वती प्रख्याने, सिद्ध नामधारक संवादे, दत्तात्रय श्रीपादावतारक कथनम, नाम पंचमाध्याय, श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु, श्री गुरुदेव दत्त.